मंदिर बघा, सुंदर मंदिर बांधलंय, एक नंबर, प्रश्नच नाही मंदिराबद्दल तर. जबरदस्त मंदिर बांधलंय. दिवसाचं सुद्धा इथे आलात ना तुम्ही, एक नंबर वाटतं. पब्लिक बघा, फुल पब्लिक आहे. गर्दी किती आहे बघा, लोक कुठून कुठून बघतायत बघा. अजिबात जागाच नाही, दिसायचा चान्सच नाही बघा. इकडे बसून नमस्कार मित्रांनो, तर तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आपल्या मराठी यूट्यूब चॅनलवरती, ज्याचं नाव आहे मी कोकणी दर्शन. तर मी कोकणी दर्शन घडवणार तुम्हाला कोकण दर्शन. तर मित्रांनो, सगळीकडे पालखी उत्सव, शिमगोत्सव आता चालू आहे. म्हणजे सध्या काही जणांच्या पालखी म्हणजे घोरीप झालेल्या आहे, रांजणी गेलेले आहेत आणि काही जणांच्या आहेत. तर आता आम्ही चालू आहे भादगावमध्ये. तर आज उद्या गुढीपाडवा आणि आजच्या दिवशीचा आजचा हा ब्लॉग आहे. जेव्हा एडिट होईल तेव्हा चॅनलवरती येईल आपल्या. तर तिकडे आज त्यांचा रात्रीचा जो शिमगा असतो तो भारी असतो, खूप मजा येते, नमन वगैरे असतं, खूप गर्दी असते तिकडे. तर आता आपण तिथे चाललो आहोत, सगळे वाडीतील पोरं वगैरे टेम्पोने चालले आहेत तिकडे. तर आता जाऊया. आजचा ब्लॉग सुद्धा शेवटपर्यंत नक्की बघा. गाड्या किती लागल्यात बघा इकडे, सगळा रस्ता पॅक झालाय. इथं सुद्धा जाकातीमध्ये नमन आहे, ते शाळेजवळ कॉलेज आहे. इथे तिकीट चेकिंग चालू आहे, तिकीट वरती नमन आहे इथलं. आणि खुर्च्यावरच्या लावलेल्या आहेत, पण गाड्या भरून येतात एकदम जबरदस्त, गाड्या भरून येतात. आम्ही पेट्रोल पंप मध्ये पेट्रोल भरण्यासाठी, आणि आता इथून पेट्रोल भरून आपण निघणार आहोत. इकडे बघा, टेम्पो मध्ये दाखवतो तो, हे बघा सगळी गँग, पोरांची गँग इकडे आहे. हा, युट्यूबला टाकणार उद्या. आणि इकडे आमचे काठी जबरदस्त आहे. काठी आमची आहे बांबूची. अशा रीतीने आम्ही आता चाललोय पाचगावला. आणि नमन बघायला इकडे जाकातीत सगळीकडे कार्यक्रम आहे, पण आम्ही आता चाललोय भादगावला, कारण तिकडे लांबून लोक येतात. आणि इकडे आता पेट्रोल भरायला आलेलं आहे. मित्रांनो, आपण आता आलोय भादगाव मध्ये, आणि हे मंदिर बघा, सुंदर मंदिर बांधलंय, एक नंबर, प्रश्नच नाही मंदिराबद्दल तर. जबरदस्त मंदिर बांधलंय. दिवसाचं सुद्धा इथे आलात ना तुम्ही, एक नंबर वाटतं. तर आता आपण जाऊया खाली, तिकडे यात्रा वगैरे भरलेली असते. जाऊया आता, फिरूया. आणि लाइटिंग वगैरे काय केलंय बघा, अप्रतिम. मन म्हणजे बघूनच एकदम मन प्रसन्न होतंय. इथे किल्ल्याची प्रतिकृती दाखवते, छान वाटतंय बघायला. छान वाटतंय. पब्लिक बघा, फुल पब्लिक आहे. मंदिरात जाऊया आता आतमध्ये. कसलं सजवलंय बघा एंट्री आतमध्ये. इकडे स्टेज आहे. जुगाई सोमसाई देवी मंदिर. आणि इकडे सगळे नमनातले कलाकार आहेत. कृष्णदेव इकडे आहेत, कृष्णदेव आहेत. त्याचबरोबर इकडे सगळे शंकर सगळे नमनातले कलाकार आहेत. तर आतमध्ये जाऊया आपण, दर्शन घेऊया आई जुगाईचं. सुंदर मंदिर आहे मित्रांनो, जितकं बाहेरून दिसतंय सुंदर, इतकंच आतमध्ये आहे.
पलीकडे गर्दी आहे. चला चला पुढे चला चला. ते चल पिवळ्या हातला सांगेल हिरवं कलिंगड सांगेल. चल तू इकडे कुठं आणलं आहे? हे सगळं लेडीजचं आहे बाबा. तुम्ही हे चुकीच्या रस्त्याला आणलं आहे आम्हाला. तसं अरे इकडे अरे देवा तू इकडे कुठे काय करते? काय वसुली चालू आहे की काय? तर आता रिंग टाकते दादा. नशीब नशीब एकदम ते ज्या ह्याच्यामध्ये रिंग पडणार ज्या पैशांमध्ये ते पैसे त्यांचे. तर बघूया. आणि 100 रुपये जिंकला तुम्ही. 100 रुपये जिंकलात ना? 200 जिंकलो. जाम कमाई आहे मग. हा चला केला था दुसरं नाही काय आता काय ते कमव लवकर. उडली नाही पाहिजे उडली नाही पाहिजे. बरे ही पाठी नाही नाही. लहान मुलांसाठी हे जबरदस्त आहे बघा. हे उड्या मारायच्या. आम्ही लहान असताना यातलं काय नव्हतं उड्या बिड्या मारायला आम्हाला. आम्ही जायचं आईस्क्रीम वडावा खायचं यात्रेतनं घरी यायचं. हे बघा हे उड्या मारायचे काय? पैसे देतो उड्या मारणार का बोल. इकडे दादा यांना जायचं आतमध्ये. कोण खातोय कोण? आईस्क्रीम गारगार. आईस्क्रीम खायला सर्वांनी. आता जे आपल्या चाहते भेटले होते ते भातगावचे ते कुठले कसबीतले होते. आईस्क्रीम खायला या आता सर्वांनी. येताना आलो आमच्या बरोबर नाही तर आता वेगळं फिरताव आहे. तुमच्यातला जर कोण हरवला आम्ही जबाबदार राहणार नाही. समजलं काय? हरवलं नाही सांगणार आम्ही. अजिबात आम्हाला शोधणार नाही तुम्हाला. हरवा तिकडे मग. यात्रा बघा दुकानं सुद्धा खूप आहे. गर्दी सुद्धा जबरदस्त आहे इकडे. तर मित्रांनो माझ्या हायस्कूलचा मित्र आता भेटलेला आहे आपल्याला. निकेश सुरे भावा. खरंच हायस्कूलचे दिवस ताजे झाले आपले तुला भेटून. आता सध्या मुंबईत असतो तू सेटल. मुंबईत ना अंधेरीला. आणि आम्ही आता गावाला असतो बघताच. जबरदस्त इकडे गर्दी सुद्धा आहे. आणि त्याच्याच गावात भातगावचाच आहे. आणि त्याच्या गावात आम्ही आज आलेलो आहे. नुसते फिरतात आहे. काय घेतलं नाही फक्त फिरवतात आहे. हे भावा कुठे काय नक्की विषय काय तुमचा? सगळे फिरतायत. नुसतं फिरवतो घुमवताय दोन्ही इकडून तिकडून. काय घेत नाही. आता घेतलं तर मन पनूवरच सगळा गेम. बरोबर काय म्हणता चौकांना दिलं नाही दिलं. कोणला दिलं चौकांना? कोण म्हणतो तुला? ह्यांना कोण म्हणतो दिलं? काजुर्ली गावचे सुपुत्र आपल्याला भेटले आहेत. परवा सुद्धा भेटले होते. आम्ही लग्नाला गेलो. चांगली तुम्ही आमची सेवा केली त्याबद्दल धन्यवाद. चला चला खाली उतरा. हे बघा हे लहान मुलांचं भारी आहे. आणि एवढी गँग आणली तुम्ही एवढी. हे कोण कोण जाणार आहेत? काय विचार करा आत्ताच बघा. हा इकडे उड्या माराय की इकडे जायचंय? तो बघा तो मारतोय. हा बारके बेकार खेळतोय इथं. कसल्या उड्या मारतायत बघा ते. काय बाबू तूच रे तूच रे. सगळा वसूल करणार ते पैसा. वयाने छोटे आणि उंचीने मोठे असे भूषण जाधव आम्हाला भेटलेले आहेत. तर मंडळ आपला आभारी आहे.
आणि यश साळवी पण आहेत आमच्या कॉलेजमध्ये शिकतात ते. गर्दी किती आहे बघा, लोक कुठून कुठून बघतायत बघा. अजिबात जागाच नाही, दिसायचा चान्सच नाही बघा इकडे बसून. आता चायनीज वेल इथे बनवतात. आम्ही ऑर्डर केलेली चायनीज वेलची. कसं बनवते? शेजवान चटणी टाकतात मध्ये, शेजवान चटणी टाकून झालेली आहे आता. मिक्स करतात कोणाच. तर मित्रांनो, आपला हायस्कूलचा मित्र आज विकास सुद्धा भेटलाय. भावा खरंच भेटून खूप भारी वाटलं. आठवणी ताज्या झाल्या हायस्कूलच्या. खूप जण भेटतायत आज इकडे आलेलं पण. तर हा सुद्धा मुंबईत असतो आता आणि आपल्या वाडीतली गँग हे सगळे पोरं आपल्या बरोबरची. तर भावा कामाविमावर सावकाश जा, व्यवस्थित काम कर. पब्लिक फुल पब्लिक आहे एकदम, कचाकच भरलेलं आहे सगळं मैदान. तेवढाच पब्लिक वरती चालतोय हे बघा, पाठपर्यंत सगळं भरलेलं आहे. आम्ही पण आमचं नशीब आजमावतो. एक रिंग हे थांबा तोडाले. अरे हे बहुत किती जणांना देव. अरे मला वाटतच नाही राहिलं. थांब आता बघूया. हे जर 20 रुपये जर हरलं होतं तुम्हाला द्यायचं आहे, समजलं काय? हे तू टाक पहिला. थांब रे तिकडून. हा टाक. अरे गेला दास घे. थांब आता कोण आहे? आधे टाक. अरे काय तू काटावर आहे तुझं लक. हा पण घे. थांब आहे थांब. घे टाक. नाही रे, इज्जत तुझ्या हातात आहे पण तो लक्षात ठेव. सावकाश टाक बघ. तुला काय घालवली सगळी. हा इथं कोण टाकतो काय? इथं खाली कोण टाकतो काय? काय चल काहीतरी खायला घेऊया घरी. भरपूर काय कन्फ्यूज झालं काय घ्यायचं. क्या नाही का काय सुचरत नाही. ऑर्डर देऊन ठेव. आम्ही याची चव बघताय. याची नाही कलिंगड नाही घेतल्याशिवाय जायचं नाही. दोन घेतलेलं आतापर्यंत. 2 घेतलेलं झालेलं आपल्याला खरेदी. एक कशी आहे? 20 रुपये. 20 भारी लागतं ते. एवढा आपण खाऊ घेतलेला आता. बस झाला आपल्या पुरता. बस झाला. इकडे हा. तर हे दादा सुद्धा आपले व्हिडिओ बघतात. कशा वाटतात व्हिडिओ दादा तुम्हाला? एक नंबर. नाव कसं तुमचं? स्वप्नील मयेकर. स्वप्नील वगैरे तुमचं? अजय सुमरे भातगाव. प्रणाली जोरेचे भाऊ आहेत. हा हा असं. नाही सगळं घेणार. दाखवणार तुम्हाला दाखवणार. अशाच व्हिडिओ बघत राहा, सपोर्ट करत राहा. खूप भेटून छान वाटलं तुम्हाला. धन्यवाद. तर दादा निवळीवरून आले खास. निवळीवरून स्वागत आहे तुमचं. हा कुठे आहे? दिनादा कुठे आहे? निवळीवरून खास इकडे आलाय चिमक्यासाठी, या नमन बघण्यासाठी. पण फिरतातच इकडे जत्रेत होय ना. हे सगळे निवडीतून आले. निवडीतून एवढ्या लांबून. कोण लपतोय दादा इकडे लपतोय. हा दिसणार तुम्ही आता. 1-2 दिवसात व्लॉग येईल. उद्याच नाही येणार कारण उद्या आमच्याकडे पालखी आहे.
गुढीपाडव्याला आमची चांगली पालखी उद्या या सगळ्यांनी पालखीला तर घड्याल घेतलेलं आहे आपण आणि घरी म्हणजे घरी बिघडलं होतं घड्याल म्हणून हे घेतलंय घरी लावण्यासाठी. हे आता नाही दाखवत उघडून, घरी गेल्यावर तुम्हाला उघडून दाखवतो. सोनेटचा घड्याल आहे. त्याचबरोबर हे पकड अजून एक टॉर्च घेतली मी, बॅटरी बघा ही वाली आहे ऑलरेडी. एक दुसरी घेतली असलेली बरी घरी, ही कशी मच्छी बिच्छी पकडायला जाताना आपल्याला बरी पडते, त्यामुळे खाजना जाण्यासाठी उपयोगी पडते. असं गाडीवरून सुद्धा रात्री उपयोगी पडते म्हणून ते घेतलेले आहे. तिकडे कांदा भजी तळतायत. आता कांदा भजी घेतलेले आणि बटाटा भजी अर्धे घेतलेले आहेत. त्यांचं घेऊन जात आहे हे आक्रमण. हा जोरात बोल, जोरात. हा आणि राखीव गाडी दोघे इकडे आहेत. त्यांचं काय दिलं काय नाही काय ते शांती आहेत दोघं, काय बोलतच नाही अजिबात, अजिबात काय बोलत नाही. द्या कर नको देऊ, शांत विचारायचं कायम. लहानापासून सवय आहे दोघांची. तिकडे नमन चालू आहे. तर मित्रांनो अजून नमन चालू आहे, अजून सुद्धा गर्दी खूप आहे आणि मंदिर खरंच मन प्रसन्न होतं. हा नजारा बघून, हे दृश्य बघून, समोरचं काय लाइटिंग केलंय आणि मंदिरच एक नंबरच बांधलंय, त्याबद्दल काही प्रश्नच नाही. तर आत्ता वाजलेत रात्रीचे 1:45 वाजलेत आणि आम्ही आता निघालोय घरी. तर घरी जायचं आहे आपल्याला आता टेम्पोने, गाडीने. हा तर आत्ता मी घरी आलेलो आहे आणि हे घड्याळ मी घेतलं तिथे, तुम्हाला बोललो होतो दाखवेन नंतर. हे अशा पद्धतीने हे घड्याळ आमचं बिघडलं होतं, पहिलं होतं ते म्हणून ते घेतलं. आणि ही टॉर्च तुम्ही बघितलातच मग, अशी घड्याळ फक्त या बॉक्समध्ये होतं. तर हे ते घड्याळ आहे. तर मित्रांनो आपण आता घरी आलेलो आहे आणि अशा पद्धतीने आजचा ब्लॉग होता. खूप मजा आली आज फिरण्यामध्ये, यात्रासुद्धा, नमनसुद्धा खूप छान झाला, मस्त. ते पोरं वगैरे छान नाचत होती. तर मित्रांनो सांगतो की आज त्या यात्रेमध्ये खूप जण, आपले चाहता वर्ग, आपले फॅन वर्ग खूप जण भेटले. खरंच तुम्हाला सर्वांना भेटून खूप बरं वाटलं, म्हणून एकदम प्रसन्न झालं. काहीतरी आपण करतोय, काहीतरी व्हिडिओ बनवतोय, त्याची ही पोचपावती आहे. म्हणजे ते तुम्ही जे शब्द जे बोलता भेटून आदराने, ते खूप भारी वाटतात मित्रांनो, एकदम हृदय भरून येतं. तर सगळ्यांनाच खरं सांगतो आणि दिलगिरी व्यक्त करतो, कारण का तर सगळ्यांनाच या व्हिडिओमध्ये, ब्लॉगमध्ये दाखवता नाही आलं. ज्यांना ज्यांना शक्य झालं त्यांना व्हिडिओमध्ये पटकन लक्षात येतं, तसं तशी मी व्हिडिओ करून घेत होतो. आणि बहुतेक खूप जण असे आहेत की त्यांना व्हिडिओच्या माध्यमातून दाखवू शकलो नाही, म्हणजे पटकन क्लिक झालं नाही ते व्हिडिओ करतो वगैरे काय, म्हणजे असं. त्यामुळे तिथे गर्दी वगैरे खूप असल्यामुळे तर समजून घ्या, त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो. सर्वांना व्हिडिओ दाखवू शकलो नाही मी. तर मित्रांनो असेच नवनवीन ब्लॉग व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या मी कोकणी दर्शन या युट्यूब चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. तर मी कोकणी दर्शन घडवणार तुम्हाला कोकण दर्शन. चला तर मग भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये.